नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 जो 15 डिसेंबर 2013 रोजी झालेला आहे, या प्रश्नपत्रिकेमधील मराठी विषयाच्या 30 प्रश्नांचे स्पष्टीकरणात्मक विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नपत्रिकेमध्ये 31 ते 34 असे 4 प्रश्न उतार्यावर विचारलेले आहेत. उतार्यावर आलेला पहिला प्रश्न आहे, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? पर्याय क्रमांक 1 माथेफिरू माणसाची, पर्याय क्रमांक 2 समाज पुरुषाची, पर्याय क्रमांक 3 समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची आणि पर्याय क्रमांक 4 दूषित रक्ताची. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची. पुढचा प्रश्न आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 जर्मनी, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? पर्याय क्रमांक 1 जर्मनी, पर्याय क्रमांक 2 संस्कृत, पर्याय क्रमांक 3 फ्रेंच आणि पर्याय क्रमांक 4 इंग्रजी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत. पुढचा प्रश्न आहे, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? पर्याय क्रमांक 1 जर्मनी, पर्याय क्रमांक 2 फ्रान्स, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 भारत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जर्मनी. पुढचा प्रश्न आहे, महानायक, संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे? याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई, पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील, पर्याय क्रमांक 3 शंकर पाटील आणि पर्याय क्रमांक 4 शिवाजी सावंत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने आपण अधिक सरावासाठी इतर पर्यायांचाही विचार करूया. रणजित देसाई यांच्या स्वामी, श्रीमान योगी, पावनखिंड, प्रतीक्षा, माझं गाव, राजा रवी वर्मा, राधेय, लक्षवेध, समिधा इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कांचनमृग, गरुड झेप, रामशास्त्री, वारसा इत्यादी नाटके देखील रणजित देसाई यांची प्रसिद्ध आहेत. यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या स्वामी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आपल्या सर्वांनाच माहित आहेत. महानायक, संभाजी, पानिपत, चंद्रमुखी, पांगिरा, झाडाझडती इत्यादी कादंबऱ्या विश्वास पाटील यांच्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पानिपत या कादंबरीवर आधारित रणांगण हे नाटक सुद्धा विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या पानिपत या कादंबरीला प्रियदर्शनी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर झाडाझडती या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यानंतर पुढचा पर्याय आहे शंकर पाटील. शंकर पाटील यांची टारफुला ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पिंजरा, एक गाव 12 भानगडी, असला नवरा नको ग बाई इत्यादी पटकथांचे लेखन शंकर पाटील यांनी केलेले आहे. त्याचबरोबर वळीव, खुळ्याची चावडी, खेळ खंडोबा, धिंड, जुगलबंदी इत्यादी कथासंग्रह सुद्धा शंकर पाटील यांचे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढचा पर्याय आहे शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांची छावा, युगंधर, मृत्युंजय इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांच्या छावा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 रीती वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 2 रीती भविष्य काळ, पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ आणि पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळातील सवय म्हणजेच रीत दाखवण्यासाठी हा काळ वापरला जातो. आणि दुसरी गोष्ट याची ट्रिक सांगायची झाल्यास, ज्या वाक्यामध्ये असे हा शब्द आला किंवा असे हे क्रियापद आलं की निश्चितपणे तो रीती भूतकाळ असतो.
पुढचा प्रश्न आहे, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय क्रमांक 1 संकेतार्थी, पर्याय क्रमांक 2 स्वार्थी, पर्याय क्रमांक 3 आज्ञार्थी आणि पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी. ज्या वाक्यामध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यासारख्या गोष्टींचा बोध होतो अशा वाक्याच्या प्रकाराला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. किंवा याची एक शॉर्ट ट्रिक जर सांगायची झाली तर मूळ धातूला वा, वी, वे हा प्रत्यय लावून क्रियापद तयार होते. त्यानंतर संकेतार्थी वाक्य कसे असतात तर ज्या वाक्यामध्ये अट, संकेत असतात अशा वाक्यांना संकेतार्थी वाक्य आपण म्हणू शकतो. ज्या वाक्यातून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात. त्यानंतर ज्या वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश यांचा बोध होतो त्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय क्रमांक 1 देशी, पर्याय क्रमांक 2 परभाषीय, पर्याय क्रमांक 3 तत्सम आणि पर्याय क्रमांक 4 तद्भव. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्सम. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. सहलीला जाताना कात्र जवळ उजाडली या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 भावकर्तरी, पर्याय क्रमांक 2 भावे, पर्याय क्रमांक 3 कर्मणी आणि पर्याय क्रमांक 4 कर्तरी. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भावकर्तरी. पुढचा प्रश्न आहे, म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? पर्याय क्रमांक 1 नववधू, पर्याय क्रमांक 2 भुजंग प्रयात, पर्याय क्रमांक 3 शार्दूल विक्रीडित आणि पर्याय क्रमांक 4 इंद्र वज्रा. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शार्दूल विक्रीडित. आता अधिक सरावासाठी आपण इतर पर्यायांचाही विचार करू. नववधू हे एक मात्रा वृत्त आहे. भुजंग प्रयात या अक्षर गणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. त्याचे गण आहेत य य य य आणि या अक्षर गणवृत्तामध्ये 6व्या अक्षरावर यती येते. शार्दूल विक्रीडित, शार्दूल विक्रीडित या अक्षर गणवृत्ताचे गण आहेत म स ज स त त ग आणि याच्या प्रत्येक चरणामध्ये 19 अक्षरे असतात आणि या अक्षर गणवृत्ताच्या 12व्या अक्षरावर यती येत असते. त्यानंतर इंद्रवज्रा हे सुद्धा एक अक्षर गणवृत्त आहे. या अक्षर गणवृत्ताच्या प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरे असतात आणि याचे गण आहेत त त ज ग ग आणि याच्या 5व्या अक्षरावर यती येत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 दुष्काळ, पर्याय क्रमांक 2 दुर्जन, पर्याय क्रमांक 3 निष्कारण आणि पर्याय क्रमांक 4 निष्फळ. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्जन. पुढचा प्रश्न आहे, नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय क्रमांक 1 मूड्स, पर्याय क्रमांक 2 राजधानी, पर्याय क्रमांक 3 गांधारीचे डोळे आणि पर्याय क्रमांक 4 ज्योतिपर्व. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूड्स. नागनाथ कोतापल्ले यांच्या मूड्स या कादंबरीला 1976 मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर मूड्स हे नागनाथ कोतापल्ले यांचा कविता संग्रह आहे. त्याचबरोबर त्यांचा कृष्णमेघ हा कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहे. त्यानंतर राजधानी हा त्यांचा एक कथा संग्रह आहे. गांधारीचे डोळे हे नागनाथ कोतापल्ले यांची कादंबरी आहे. या कादंबरीला सुद्धा हरिनारायण आपटे हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याचबरोबर त्यांची मध्यरात्र, पराभव ह्या कादंबऱ्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यानंतर ज्योतिपर्व हा एक चरित्रात्मक ग्रंथ आहे जो महात्मा फुले यांच्यावर नागनाथ कोतापल्ले यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 नाविन्य, पर्याय क्रमांक 2 प्रतीक्षागृह, पर्याय क्रमांक 3 परीक्षा आणि पर्याय क्रमांक 4 आध्यात्मिक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नाविन्य. पुढचा प्रश्न आहे, जयंतने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 4. तर या वाक्यामध्ये किती विरामचिन्हे आलेली आहेत ती आपण मोजू.
जयंताने मध्येच विचारल्यानंतर स्वल्पविराम एक कोण होते हे वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले आहे, त्यामुळे एकेरी अवतरण चिन्ह 2. त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आलेले आहे, प्रश्नार्थक चिन्ह 3. त्यामुळं या प्रश्नामध्ये एकूण 3 विरामचिन्हे आलेली आहेत, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अश्व. अश्व या शब्दाचे समानार्थी नसलेले शब्द आपल्याला शोधायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 वारू, पर्याय क्रमांक 2 हय, पर्याय क्रमांक 3 तुरंग आणि पर्याय क्रमांक 4 शाखामृग. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाखामृग, कारण शाखामृग हे घोड्यासाठी समानार्थी नसलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 49 ची उत्तरे पर्यायातून निवडा. आता हे कवितेवर आधारित प्रश्न आहेत. आपण कविता न वाचता डायरेक्ट त्यावरील प्रश्न सोडू. 46वा प्रश्न आहे, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? पर्याय क्रमांक 1 शेतात कष्ट करतो, पर्याय क्रमांक 2 काळ्या आईची ओटी भरतो, पर्याय क्रमांक 3 रानात पूजा करतो आणि पर्याय क्रमांक 4 शेतीला आई मानतो. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेतात कष्ट करतो. पुढचा प्रश्न आहे, शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 निसर्गाचे, पर्याय क्रमांक 2 पावसाचे, पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्याचे आणि पर्याय क्रमांक 4 वाऱ्याचे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्याचे. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 पाखरे, पर्याय क्रमांक 2 झरा, पर्याय क्रमांक 3 शेतातील पीक आणि पर्याय क्रमांक 4 संपत्ती. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतातील पीक. पुढचा प्रश्न आहे, कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? पर्याय क्रमांक 1 पाचू, पर्याय क्रमांक 2 मोती, पर्याय क्रमांक 3 सोने आणि पर्याय क्रमांक 4 माणिक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाचू. पुढचा प्रश्न आहे, जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 उग्र, पर्याय क्रमांक 2 तिखट, पर्याय क्रमांक 3 मवाळ आणि पर्याय क्रमांक 4 जलाल. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मवाळ. पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड. आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हसून केले गोड, रडून केले खोंड, पर्याय क्रमांक 3 हसत झेलली धोंड आणि पर्याय क्रमांक 4 मारून केले गोड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हसून केले गोड. पुढचा प्रश्न आहे, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव, पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही, पर्याय क्रमांक 3 द्वंद्व आणि पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही. आता अधिक माहितीसाठी आपण इतर पर्यायाचाही विचार करू. तर अव्ययी भाव या समासामध्ये पहिले पद प्रमुख असते आणि या समासामध्ये रीतिदर्शक, स्थळदर्शक व काळदर्शक शब्द आलेले असतात. त्यानंतर बहुव्रीही या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात, दोन्ही पदे प्रमुख असतात. उदाहरणार्थ विटी दांडू, आई वडील, राम लक्ष्मण, म्हणजे यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात. त्यानंतर तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रमुख असते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. पर्याय क्रमांक 1 भव्यता, पर्याय क्रमांक 2 सौंदर्य, पर्याय क्रमांक 3 दातृत्व आणि पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र, कारण स्वतंत्र हे भाववाचक नसलेले नाम आहे. पुढचा प्रश्न आहे, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? पर्याय क्रमांक 1 दृष्टांत, पर्याय क्रमांक 2 स्वभावोक्ती, पर्याय क्रमांक 3 अनन्वय आणि पर्याय क्रमांक 4 चेतना गुणोक्ती.
आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृष्टांत. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 क्लास, पर्याय क्रमांक 2 कंपनी, पर्याय क्रमांक 3 ट्रंक आणि पर्याय क्रमांक 4 पेन्सिल. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्लास. आपण क्लासला तो क्लास म्हणतो, ती कंपनी, ते ट्रंक आणि ती पेन्सिल. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तो क्लास. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 घरे, पर्याय क्रमांक 2 लिंबे, पर्याय क्रमांक 3 फोटो आणि पर्याय क्रमांक 4 पिल्ले. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फोटो. कारण पर्याय 1 मध्ये घरे, घर, घरे, घरे हा अनेकवचनी शब्द आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये लिंबे, लिंबू, लिंबे, लिंबे हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये फोटो हा शब्द अनेकवचनामध्ये आणि एकवचनामध्ये सारखाच येतो. त्यामुळे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की इथे दिलेला शब्द फोटो हा एकवचनात आहे की अनेकवचनात आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये पिल्ले दिलेले आहे, तर पिल्ले हे पिल्लू या शब्दाचे अनेकवचन आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फोटो. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे. मुलांनी आज्ञा पाळावी. पर्याय क्रमांक 1 चतुर्थी अनेकवचने, पर्याय क्रमांक 2 द्वितीया अनेकवचने, पर्याय क्रमांक 3 षष्ठी अनेकवचने आणि पर्याय क्रमांक 4 तृतीया अनेकवचने. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तृतीया अनेकवचने. पुढचा प्रश्न आहे नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 तक्रार अर्ज, पर्याय क्रमांक 2 मागणी अर्ज, पर्याय क्रमांक 3 कौटुंबिक पत्र आणि पर्याय क्रमांक 4 व्यावसायिक पत्र. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यावसायिक पत्र. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते. पर्याय क्रमांक 1 च, पर्याय क्रमांक 2 ग, पर्याय क्रमांक 3 ड आणि पर्याय क्रमांक 4 द. आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 च. पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. या वाक्यामध्ये शिक्षकांनी आणि मुलांना हे 2 नाम आहेत आणि या 2 नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झालेला आहे. आणि आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण टीईटी पेपर क्रमांक 2 जी 15 डिसेंबर 2013 रोजी झालेली आहे या प्रश्नपत्रिकेमधील मराठीमधील 30 प्रश्नांचे स्पष्टीकरणात्मक विश्लेषण पाहिले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.